कधी-कधी आयुष्यात एक छोटासा प्रसंग आपल्याला खूप काही मोठी शिकवण देऊन जातो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं जीवनकट्टा या YouTube चॅनलवर. मी मुंबईत राहते आणि कामासाठी कधीतरी पुण्याला जावं लागतं. एकदा ऑफिसमध्ये छोट्याशा ऑटोमेशनवर मला काम करायचं होतं आणि ते ऑटोमेशन मी घरीच बनवलं होतं. ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग फिक्स केली होती. पण नेमकी ती मीटिंग एक दिवस पुढे पोस्टपोन झाली. आणि त्याच दिवशी ते जे मी ऑटोमेशन बनवलं होतं, ते मी एका कलीगला दाखवलं. ते त्याला आवडलं. पण त्याने एक मला छोटीशी गोष्ट सांगितली, की यामध्ये काही मॅन्युअल इंटरव्हेन्शन आहेत आणि ते मॅन्युअल इंटरव्हेन्शन जर तू पूर्णपणे ऑटोमेशनमध्ये बदलले ना, तर हे मॅनेजरला नक्की आवडेल. कारण की मॅन्युअल इंटरव्हेन्शन हे आपल्या मॅनेजरला आवडत नाही. ती एक छोटीशी टिप होती माझ्यासाठी, पण ती मी मनावर घेतली. ऑफिसचं काम संपल्यावर मी परतीच्या प्रवासाला निघाले. ट्रेनमध्ये बसल्यावर मी लॅपटॉप उघडला आणि विचार केला, जे चेंजेस ह्यांनी सांगितले आहेत, ते ट्राय तर करून बघूया. आणि मग काहीतरी वेगळंच झालं. मला वेळेचं भानच राहिलं नाही. जवळपास ते 2.5 ते 3 तास कसे गेले ते मला समजलंच नाही. मी पूर्णपणे त्या कामामध्ये हरवून गेले होते. एक वेगळाच आनंद आणि एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये आली होती. नंतर मला समजलं, की कदाचित यालाच फ्लो स्टेट असं म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होतो ना, तेव्हा आपली एनर्जी कमी होत नाही, तर उलट ती कित्येक पटीने वाढते. याचा अनुभव मला त्या दिवशी आला. जवळपास 3 ते 4 दिवसाचं ते ऑटोमेशनचं काम मी 3 ते 4 तासात पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी जी माझी मीटिंग पोस्टपोन झाली होती, त्या मीटिंगमध्ये मी ते सर्व चेंजेस केलेले दाखवले आणि ते सर्वांना खूप आवडलं. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली. कधी-कधी आपल्याला फक्त एक छोटीशी दिशा किंवा छोटा फीडबॅक किंवा एक नवीन विचार मिळतो आणि मग आपली क्षमता आपल्यालाच आश्चर्यचकित करते. म्हणून माझा छोटासा लाईफ लेसन असा आहे, की काम किती आहे यापेक्षा आपण त्या कामामध्ये किती मन लावतो हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण फ्लोमध्ये जातो ना, तेव्हा फक्त कामच पूर्ण होत नाही, तर आपण स्वतःला नव्याने ओळखतो.